तर नमस्कार मित्रांनो, मी धुनवांग राजपूरकर आज तुमच्यासाठी परत एकदा घेऊन आलाय तुमच्या आवडीची व्हिडिओ। माहिती नाही तुमच्या आवडीची आहे की नाही, मी व्हिडिओ बनवत चाललो आहे। तुमचा काय परिस्थिती साधी येत नाही आहे, बोलता पण येत नाही मला। तर आजची व्हिडिओ आहे, आपण परत खाण्याची व्हिडिओ बनवत आहे। पण आता आज मी घरी नाही बनवणार आहे, बाहेर जाऊन खाणार आहोत। आपण चाललो आहे खूप लांब, एक स्पेशल पोह्यावाली चिकन थाळी खायला, थाळी पण नाही डिश खायला आपण चाललो आहे आकाशी अर्नाळ्याला। विरारपासून जवळच आहे, बसनी चाललेलो आहोत आपण। तर ती अशी एक प्रकारची डिश आहे ज्याच्यामध्ये पोहे आणि चिकन असतं। म्हणजे काय कॉम्बिनेशन आहे दुर्वा, पोहे आणि चिकनचं। पण बघत जा, तुम्हाला कळेल ती डिश किती चांगली आहे। माझ्या फूड रिव्ह्यूने आपण आलो आहे स्टेशनला। तर पुढची व्हिडिओ इकडनं सुरुवात करूया। तर अशा ठिकाणी आलेलो आहोत ज्या ठिकाणांना तुम्ही सगळे ओळखत असाल, विरार स्टेशनला। कारण की माझ्या ऑलमोस्ट कुकिंग सोडून बाकी सगळ्या व्हिडिओमध्ये स्टेशन बघतच असतात तुम्ही। तर पहिला तर एक चांगलं काम करूया, मला एक पडलेली बॉटल मिळालेली आहे, हे मी प्यायलेलो नाही आहे, ते आपण डस्टबिनमध्ये टाकूया। डस्टबिनमध्ये इथं काय सुका पाटी नाही, सुकावला कचऱ्याची म्हणून टाकलेलं आहे आपण। तर चला आपण जाऊया अर्नाळ्याला। तर आपण इथं ट्रेन स्टेशन आहे, त्याच्या इकडे पुढेच बस स्टॉप आहे। आणि आता इथे आकाशीची बस लागलेली आहे। ट्रेन कशी लागेल यार, बस स्टॉपवरती ट्रेन लागते, ते इथे लागते नेहमी, पण आज तिथे लागलेली आहे। चला जाऊया। तर आपल्याला सरकारी बस मिळालेली आहे आणि माझा आवाज येत नसेल तुम्हाला म्हणून जवळ घेऊन फोन केलेला आहे। तर आपण 11 रुपयाचं तिकीट आहे, 11 रुपयाचं तिकीट, तर ते करून आपण चाललेलो आहोत आकाशीला। आपण आकाशीला जाऊन स्टेशनला आपण व्हिडिओ स्टार्ट करू। तर आपण आकाशीला पोचलेलो आहोत, हे ते बस स्टॉप आहे, बस स्टॉपला आलेलं आहे आपण, तिकडनं आलेलं आहे आणि आपल्याला तिथे जायचं आहे। आता आपल्याला इथे पुढे हनुमानचं मंदिर आहे, मी आता दाखवणार आहे तुम्हाला हनुमानाचं मंदिर। त्याच्यानंतर त्याच्याच पुढे याच रस्त्याला पुढे गेल्यावरती आपलं ते दुकान आहे, तिथे आपण खादाड्याला जाणार आहोत। तर चला जाऊया। तर चला आपण आकाशीवरनं आलेलं आहे, मागेच बस स्टँड आहे। बस स्टँडच्या जर ढावा मारला तर तुम्ही एक सुंदरशा अशा मारुती मंदिराच्या समोर येतात। हे बघा ते मारुती मंदिर आहे, बाजूला तलाव आहे, तलावाला मारुती मंदिर आहे। आज बंद आहे मंदिर, आपण बाहेरूनच दर्शन घेऊया। मारुती मंदिर खूप सुंदर आहे, बाजूलाच ह्याच्या तलाव आहे। जर आपण ह्याच्या बाजूला गेलो, गेट बीट आहे, इथे रात्रीचे फाउंटन आणि लाइटिंग पण असते। तर चला आपण आपल्या ज्या कामासाठी आलेलो आहोत इथं एवढ्या लांब, फक्त खादाड्याच्या कामासाठी, त्याच्यासाठी जाऊया। तर तिथे हॉटेलच्या म्हणजे त्या दुकानाच्या बाहेर जाऊन आपण व्हिडिओ परत सुरू करूया। तर आपण आकाशीला पोचलेलो आहोत, आपण तिकडनं स्टँडच्या इकडनं आपण चालत पुढे आलेलो आहे। आणि आता इथेच पुढे बाजूला डावा टर्न मारल्यावरती आपल्या भुजिंगचं सेंटर येणार आहे, तिथे आपण भुजिंग खाणार आहोत। अर्नाळा आणि आकाशी यामध्ये विरारच्या ज्या बीच साईडचा एरिया आहे, तिथली स्पेशल काय म्हणतात चिकनचा एक पदार्थ आहे, तो खायला आपण आलेलो आहोत। तर आपण खायला जाऊया, मी ऑर्डर करतो, ते दुकान पण दाखवतो तुम्हाला, मग रिव्ह्यू देऊ त्याचा। तर ही आपली स्पेशल भुजिंग आपण घेऊन घरी चाललो आहे। तर ही आपली ऑर्डर घेतलेली आहे। परत आपण काय नाही, फक्त आपण खादाड्याला सगळीकडे फिरत असतो, काही अर्थ नाही आकाशीला येऊन, फक्त काय खायचं, फक्त खाण्यासाठी दुर्वांग फिरतो, अजून कशासाठी फिरत नाही। भरपूर दिवसांनी भुजिंग खाणार आहे मी। तर कधी विरारला आलात आणि बीचला जाणार असाल तर मी रेकमेंड करतो, प्लीज इकडनं काय कुठे पण सांगा, जुना कोळीवाडा सांगा, तिथं जुना कोळीवाड्याच्या इथं उतरायचं, तिथेच भुजिंगवाल्याचं सेंटर आहे। कोणाला पण विचारा, इथे कोण पण सांगेल तुम्हाला।
तर आपण आलेलो आहे परत त्या बस स्टॉपवर आलेलो. बस स्टॉप आहे, माणसं बसलेली आहेत. तर आपल्याला आता बसची वाट बघायची आहे. बस कधी येईल. रिक्षा पण आहे, पण रिक्षा बहुत महाग आहे असं कळलं आहे आम्हाला. बस बघूया. तिथे येण्याच्या दोन एक आहे आपली सरकारी लालपरी आणि दुसरी इथे नगरपालिकेची पण एक बस असते. ती 15 रुपये घेते आणि आता बसचे वाटतं लाल बसचे रेट वाढवलेले आहेत, 11 रुपये आहे. तर एवढं काय नाही फरक पडत. खादडायला तू एवढे पैसे खर्च करू शकतोस, पण बससाठी कंजूसगिरी करतो. असून दे, कंजूस आहे अजिबात नाही असं काय. आता घरी जाऊया आपण, एवढं काय नाही इंटरेस्टिंग. चला घरी पोहोचून आपण व्हिडिओ स्टार्ट करूया परत. तर भुजिंग खाऊन झालेली आहे आत्ता आणि आपण आता जरा शतपावली करत आहोत आपल्या घरातल्याच घरात. तर इथपर्यंत तुम्ही जर व्हिडिओ बघितले असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि आपण अशाच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सबस्क्राईब करा, थोडे वाढवा सबस्क्रायबर्स. थँक्यू.